त्याबद्दल अमितदादांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, कमिटी मेंबर्स, खेळाडू आणि संबंध खारेपाट या सर्वांच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच एक डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशी आमची कीर्ती शहासाहेब, दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार मी दादांना विनंती करते की प्रवीण दादा, अमित दादा दोघांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शहा फरसाण मार्टचे उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद, या ठिकाणी आलं त्याबद्दल पुनश्च या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच मी अमित दादांचं अजून एक कौतुक करेन। अमित दादांना क्रिकेटचं सगळंच माहिती आहे। क्रिकेट म्हटलं की सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे अंपायर्स व्यवस्थित असतील तर क्रिकेट अगदी खूप चांगल्या पद्धतीने होत असतो। महाराष्ट्रामध्ये गाजलेलं पॅनल ते म्हणजे JP पॅनल अर्थात जय पवार पॅनल यांचे नामवंत पंच या स्पर्धेला लाभले होते। मी विनंती करतोय प्रथमतः या ठिकाणी जय पवार साहेबांनाच विनंती करतोय की प्रथमतः आपण या ठिकाणी यायचं आहे। तसेच सागर मोरे साहेब आपण देखील यायचं आहे। तसेच आमचे अविनाशी टेंबे साहेब, हे तीनही अंपायर्स आपण मित्रांनो मुंबईमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपण सदैव पाहतोय। एक गाजलेलं नाव आहे ते म्हणजे JP पॅनल आणि या JP पॅनलचे अंपायर्स आपण पाहतोय स्वतः जय पवार आणि त्यांचे हे सगळे सहकारी। या तीनही पंचांचा आपण एकत्रित सत्कार करतोय कारण त्यांना दूरवरचा प्रवास करायचा आहे। सो आपण त्यांचा एकत्रित सत्कार या ठिकाणी घेणार आहोत। अगदी लांबवरचा प्रवास करून ते अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झाले आणि खारेपाट प्रीमियर लीगमध्ये पंचांची भूमिका कशा पद्धतीने निभावत असतात किंवा कशा पद्धतीने पंचांची जे कार्य करायचं असतं हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय। एक क्रिकेटचा स्टँडर्ड खारेपाटामध्ये येऊन बघा, संपूर्ण गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, चांगल्या गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला आणि आज खऱ्या अर्थानं खारेपाटामध्ये एक उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट, एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं असे JP पॅनलचे आपण पाहतोय जय पवार, सागर सर, अविनाश सर या तिघांचा देखील एकत्रित आपण सन्मान या ठिकाणी करतोय कारण त्यांना दूरवरचा प्रवास करायचा आहे। धन्यवाद। चला आपण लगेच आता या ठिकाणी सत्कार घेतोय आणि प्रज्वलजी गावण आणि सुमेशजी मोकल यांनी खऱ्या अर्थानं गेले 5 दिवस मी त्यांना पाहतोय। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मान सन्मान करण्यासाठी बारकाईने लक्ष होतं। कुठलाही मान्यवर आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे आणि ते काम अगदी चोखपणे त्यांनी पार पाडलं। असे आमचे दोनही दादांचे खंदे समर्थक आहेत, त्यांना मी विनंती करते की आपण समोर यायचं आहे। प्रज्वल गावण आणि सुमेध मोकल आपण दोघांनी सुद्धा समोर यायचं आहे। प्रज्वल गावण आणि सुमेध मोकल आपण दोघांनी यायचं आहे।
बघा, येणाऱ्या अतिथी देवो भव या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करायचा असतो, परंतु त्यांचं लक्ष ठेवायला कोण पाहिजे? लक्ष ठेवायला ही दोन स्पेशल व्यक्ती ठेवल्या होत्या. त्यांचा सत्कार आपण सुमेध आणि अर्थातच प्रज्वल गावड आणि सुमेध याने प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान केलेला आहे. दादानी एक सूचना केली होती की आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करायचा, एकाही व्यक्तीचा मान सन्मान सुटला नाही पाहिजे. 5 दिवस हे काम त्यांनी चोखपणे पार पाडलं, त्याबद्दल त्यांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी करतोय. ही बॅक स्टेजला काम करणारी मंडळी आहे, यांच्यामुळेच आपण ह्या स्पर्धेला 4 चांद लावतो, ही स्पर्धा परिपूर्ण करतो. तसेच ज्या चॅनलचा मी प्रचंड मोठा फॅन आहे, ज्या चॅनलच्या माध्यमातून एक उत्तम प्रकारची क्वालिटी दिली जाते, एवढंच काय एक उत्तम प्रकारचा खऱ्या अर्थानं आवाज देखील दिला जातो, असं एफएस स्पोर्ट्सचे अर्थातच मालक देवेश सिनकर, मी विनंती करते आपल्या टीमचा एक मेंबर किंवा आपण स्वतःच जरी आला तरी चालेल, आपला देखील सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. गेले 2 वर्ष ही स्पर्धा कव्हर करत आहेत. काही प्रेक्षकांना काही कामानिमित्त यायला जमत नाही, पण तू घर बसल्या एफएस स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला. मी अमित दादांनाच विनंती करतोय की ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकलो, असे एफएस स्पोर्ट्सचे सर्व आपल्या अलिबाग तालुक्यामधीलच आहेत, देवेंद्र सिनकर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. एक उत्तम प्रकारे क्वालिटी, त्याच प्रकारे उत्तम प्रकारे यूट्यूबवरती आवाज आणि त्याच पद्धतीने योग्य ते अपडेट्स, प्रत्येक वेळेला योग्य ती बॅनर्स दाखवणं असेल, ॲडव्हर्टाईज करणं असेल, अगदी अनेक कलागुणांनी ज्याने या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्किल दाखवलं. गेले 2 वर्ष ही स्पर्धा सदैव ते कव्हर करत आहेत, असे एफएस स्पोर्ट्सचे सर्व देवेंद्र सिनकर यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अमितदादा नाईक आणि त्यांच्यासमवेत प्रवीणदादा ठाकूर यांच्या दोघांच्या शुभ हस्ते आपण करतोय. कमिटी मेंबर शशिकांतजी पाटील साहेब आणि प्रशांतजी पाटील आपण यायचं आहे, आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. कमिटी मेंबर्स शशिकांतजी आणि प्रशांतजी आपण लगेच यायचं आहे. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, कृपया थोडं लवकर यायचं आहे. शशिकांतजी आणि प्रशांतजी अर्थातच आपल्या या मंडळाचे कमिटी मेंबर्स आहेत आणि त्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य केलेलं आहे. प्रत्येक गोष्टींवरती ज्याने खूप चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवलं आणि या स्पर्धेला परिपूर्ण करण्यासाठी ज्याने खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि त्यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच आता एक सगळ्यांचं लक्ष असू द्या, आपल्यासाठी एक आनंदाची खबर आहे, गुड न्यूज आहे. आज मुरुड येथे झालेल्या बैलगाडी स्पर्धेमध्ये आपल्या हशिवरे गावचे अर्थातच रामनाथ दामोदर मोकल रामू ज्यांना म्हटलं जातं, त्यांना मुरुडच्या बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मध्ये बैलजोडी भेटलेली आहे. एकदा जोरात आवाज वाजवायचे आहेत. आपल्या जीवाभावाचा खेळ बैलगाडी आणि त्यांना लकी ड्रॉ मध्ये मित्रांनो अर्थातच बैलजोडी मिळेल. लकी विनर आपण लगेच व्यासपीठावरती यायचंय. लकी विनर व्यासपीठावरती लगेच यायचंय. रामनाथजी दामोदर पाटील म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके रामू यांना मुरुडमध्ये झालेल्या बैलगाडी स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मध्ये बैलजोडी लागलेली आहे. आता नक्कीच त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं पालन पोषण करा आणि लवकरच पहिल्या गटामध्ये त्या बैलगाडीला आपण दाखल करा. तसेच आता मी त्यांचा सत्कार अर्थातच फायनल सम्राट अमित दादा आणि प्रवीण दादा यांना विनंती करतोय की आपल्या यस रामू आलेले आहेत आणि त्यांना बैलजोडी भेटलेली आहे. आज खरोखर आनंद त्यांचा गगनात मावेनासा झाला आहे. ही बघा माझ्या हातामध्ये लकी ड्रॉची पावती आहे. या पावतीवरती त्यांना खऱ्या अर्थानं
एक नशीबवान म्हणून बैलजोडी मिळालेली आहे. त्यांचा सत्कार लगेच करतोय. फायनल सम्राट आपले अमित दादा आहेतच आणि त्यांच्या समवेत प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण कसं वाटलं आज आपल्याला आपल्या जीवाभाईचा मातीतला खेळ म्हणजे बैलगाडी, आज तुम्हाला तिथे बैलजोडी मिळाली आहे, कशा भावना आहेत? चांगलं वाटतंय. इच्छा होती पहिल्यापासून बैलगाडी, आता पण फायनल बघूनच आलोय, तर आता चांगलं वाटतंय. आता मी याच्या पुढे हेच करणार आहे ना. येस, नक्की हेच करा. आणि मग दादाला हाणवर आणि आता कशा पद्धतीने बैलांना कसं तयार करणार तुम्ही? आता सर्व मेहनत घेणार मी चांगल्या प्रकारे. येस, लवकरच आम्हाला पहिल्या गटामध्ये तुमची गाडी बघायची आहे. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा पुढील कार्यक्रमाकडे. सन्माननीय सचिन ठाकूर, माजी सरपंच पेढांबे ग्रामपंचायत, मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच सन्माननीय प्रसादजी पाटील केतकी चमा, प्रसादजी म्हात्रे केतकी चमा, आपण देखील मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. आता मोजकेच फक्त सत्कार राहिलेले आहेत. तसेच या ठिकाणी आपण जी खारीपाट प्रीमियर लीग पाहतोय, या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली, असे आपले सर्वांचे लाडके ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर, मी यांना विनंती करतोय की आज जे अमितदादाच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा या खारीपाटामध्ये घेतलेली आहे, तर या स्पर्धेविषयी 2 शब्द आपल्या मुखातून ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. नमस्कार मंडळी, मी त्याऐश्वर येणं योग्य समजतो, कारण बोलताना नमस्कार मंडळी. आज आपण खारेपाट विभाग प्रीमियर लीग संदर्भामध्ये सगळे एकत्र आलो. आज फायनल बघायचा योग आला. फार सुंदर मॅचेस झाल्या. अमित आणि त्याचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेतले जातात. आज सुंदर कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून येऊ शकलो बक्षीस वितरणाला, याचा मला आनंद आहे. या ठिकाणी मी आल्याच आपले समालोचक निशांत त्यांनी आठवण काढली पप्पांची, की पप्पा म्हणजे मी आल्यावरती त्याला पप्पांची आठवण आली. मित्रांनो, माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची आणि भाग्याची गोष्ट कुठली असेल तर मला बघितल्यावरती म्हणजे पप्पांची आठवण येते. हे माझ्या आयुष्यात सगळ्यातलं भाग्य आणि मी कमवलेलं म्हणजे किंवा माझ्यावरती वडिलांची पुण्य आहे किंवा कृपा, एवढंच मी म्हणतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक वर्ष अमित या आशिवरे भागामध्ये अनेक कार्यक्रम घेत असतो. कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो किंवा अगदी बैलगाड्याच्या अनेक स्पर्धा घेत असतो. सगळे त्याचे सहकारी तुम्ही मदत करता. सन्माननीय व्यासपीठ, आपण मंडळी देखील सगळे आमच्यासोबत सहकार्य करता म्हणून हे एवढे कार्यक्रम होऊ शकले. आपला सगळ्यांचा सहभाग कायम असावा अशी विनंती आहे. अमित नेहमीच आपल्यासोबत असतो, मी देखील कायम असेन. आपण देखील अमितच्या मागे सर्वांनी ठाम उभं राहावं ही देखील मी आपल्याला विनंती करतो. त्याची जबाबदारी काम करण्याची आहे, तो करणारच. सगळ्यांना तो हॉस्पिटल असो किंवा कुठलाही तहसीलदार असो, कलेक्टर असो, सगळीकडे तो स्वतःहून मदत करत असतो. स्वखर्च नाही करतो तो, कोणाला सांगत नाही जा आणि दुसऱ्याकडनं पैसे घ्या. तर अशा माणसाला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सर्वांनी त्याला सहकार्य करावं. मी आपल्यासोबत आहेच. विजयी संघाचं निश्चितच अभिनंदन. त्याचप्रमाणे आता जो संघ दुसऱ्या नंबरला गेला, वाईट वाटायचं काही कारण नाही. एक जण जिंकणार, एक जण हारणार. खेळात स्पोर्ट्समनशिप आवश्यक असते. आपला सर्वांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी कॅमेरामन असतील, आमचे सिनकर बंधू की जे आपल्याला प्रक्षेपण थेट दाखवत आहेत, कॉमेंटेटर आहेत, आपलं सगळं इथे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मंडळी, मी सर्वांना आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षातील हा सगळ्यात पहिला सामना होता असं आपल्याला म्हणावं लागेल, जो अमितने आयोजित केला होता. या माध्यमातून मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, त्याबद्दल पुनश्च अमितदादांच्या वतीनं, संबंध खारीपाट प्रीमियर लीगच्या वतीनं मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पुढील काही मोजके सत्कार राहिले ते घेणार आहोत आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो म्हणजेच बक्षीस वितरण समारंभ, याला आपण सुरुवात करणार आहोत.
मित्रांनो, आपण हे जे समोरचं व्यासपीठ पाहतोय, म्हणजेच खऱ्या अर्थानं हा जो मंडप असेल किंवा आमचा समालोचन कक्ष असेल किंवा या मैदानाच्या सभोवताली संबंध जो पट्टा आहे आणि आमचा आवाज पोहोचायचं काम ज्याने खऱ्या अर्थानं अगदी 2 दिवसामध्ये या ठिकाणी उभारलं, असे आमचे अर्थातच DJ ॲशो आणि सन्मान्य चंद्रहास यांना मी विनंती करतोय की आपण देखील मात्र या ठिकाणी यायचं आहे. चंद्रहास म्हात्रे साहेब, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक अप्रतिम असा अतिथी कक्ष तसेच आमचा समालोचन कक्ष असेल किंबहुना DJ असतील, विविध गाणी वाजवण्याचं काम केलं आणि एवढंच काय तर अगदी हे सर्व त्याने 2 दिवसामध्ये उभारलं. त्यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी मी प्रवीणदादा आणि अमितदादा दोघांना सुद्धा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अगदी 2 दिवसामध्ये त्यांनी मंडप, त्यानंतर या ठिकाणी संबंध ग्राउंडला सजावट असेल, DJ असेल, अवघ्या 2 दिवसामध्ये त्यांनी उभारलं आणि त्यांचा देखील सत्कार करणं हे आमचं कर्तव्य समजतोय. धन्यवाद. का आता हे स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना क्वालिटीला फार महत्त्व आहे आणि ती क्वालिटी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला DJ ॲशो आणि चंद्राजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं पाहायला मिळाली. एक आगळावेगळा मंडप, एक चांगली डिझाईन आहे, खूप चांगला समालोचन कक्ष देखील आहे आणि आवाज देखील खूप चांगला त्यांनी दिलेला आहे. ऐक ना, मी महत्त्वाची अनाउन्समेंट सांगतोय. गेले 5 वर्ष ही खारेपाट प्रीमियर लीग चालू आहे. आजचा यंदाचा हा 5वा वर्ष आहे आणि ज्या कमिटी मेंबरनी खारेपाट प्रीमियर लीग ठेवले त्यांची मी नावं सांगते. सन्मान्य सुरेश पाटील साहेब, केतकीचा मळा आपण देखील लगेच व्यासपीठावरती यायचं आहे आणि अशोकजी साठे साहेब आपण देखील मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. दोघांना मी विनंती करते आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आमचे स्क्रीन जी आपण मैदानावरती पाहतोय लाईव्ह मध्ये आपण काही रिप्लाय असतील किंवा रिव्ह्यू पाहायचा असेल असे आमचे कामत बंधू याने विराज कामत हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. आपण पाहतोय या ठिकाणी मैदानाच्या पाठीमागे जी आपण या ठिकाणी LED स्क्रीन पाहतोय, ही स्क्रीन सन्मान्य विराज भगत यांच्या माध्यमातून विराज कामत यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करतोय. येस, दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो. अर्थातच मैदानावरती अजून सुद्धा आपण ती स्क्रीन पाहतोय मैदानावरती. तसेच या ठिकाणी ज्याने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी LED स्क्रीनवरती ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवलेली आहे. विराज कामत यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. आपण पाहतोय LED स्क्रीनवरती आता ती देखील ती चालू आहे आणि ते गेले 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केली. धन्यवाद. जबरदस्त क्वालिटी, नंबर 1 क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अमित दादा, आता पुन्हा एकदा आपण एक विशेष सत्कार घेणार आहोत. मी जेव्हा सकाळी समोरच्या करण्यासाठी आलो तेव्हापासून त्याची जी धडपड पाहिलेली आहे, म्हणजे 5 दिवसाची धडपड चालूच आहे, पण तो नेहमीच बॅक स्टेजला राहणारा आमचा उमेश गावंड याला मी विनंती करतो की आपण मात्र यायचं आहे. अगदी सकाळपासून स्वतःला या स्पर्धेसाठी वाहून घेतलं. हे मैदान अगदी 2 दिवसामध्ये त्याने सजवलेलं आहे. खऱ्या अर्थानं अमित दादाचं राईट हँड म्हणून मी नक्कीच त्याला बोलेन. मी प्रवीणदांना विनंती करतोय, खूप सारी मेहनत ज्यांनी घेतलेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईमध्ये लक्ष आहे आणि अतिशय चांगली मेहनत घेतली, त्याचा सत्कार आपण घेतोय. सन्मान्य उमेश गावंड यांचा सत्कार मी अमित दादा, प्रवीण दादा, अमित दादा सगळेच मेंबर्स या ठिकाणी मेहनत घेत आहेत. उमेशला मी अगदी सकाळपासून पाहतोय प्रत्येक गोष्टीकडे 105. येस, मी आज बघितलं
हा येस म्हणजे संपूर्ण सूत्र ही त्याच्यावरती सोपवली होती. जे काय ते तू बघायचं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने निभावलं दादा, हे मी आवर्जून सांगू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असेल, एकही व्यक्ती त्यांनी सोडलेला नाही आहे, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान त्यांनी केला आहे. येस येस सगळ्या कमिटी मेंबर्सचा मी आभार व्यक्त करतोय, सगळ्यांची मेहनत आहे. राजकुमार म्हात्रे साहेब, पेडांबे ग्रामपंचायत सदस्य. राजकुमार पाटील साहेब, राजकुमारजी पाटील साहेब, आपण लगेच यायचं आहे. आपला देखील सत्कार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करणार आहोत. सन्मान्य राजकुमार पाटील, पेडांबे ग्रामपंचायत सदस्य, कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सत्कार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र केला जाईल. सातघरचे सन्माननीय नवनाथ शिवराम पाटील जे पोलीस आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी मात्र घेणार आहोत. सर लगेच यायचं आहे, कृपया, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सन्मान्य नवनाथ पाटील यांचा सत्कार आपण घेतोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेला नक्कीच आपण भेट दिलेली आहात. या स्पर्धेची शोभा आपण खऱ्या अर्थानं वाढवलेली आहात. प्रत्येक मान्यवर, प्रत्येक प्रेक्षक हा महत्त्वाचा आहे. आपल्यामुळेच या स्पर्धेला शोभा येते आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक मान्यवर प्रेक्षक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल प्रत्येकाचा सत्कार आपण करतोय, सन्मान करतोय. तसेच सन्मान्य राजकुमार पाटील साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. राजकुमार पाटील, मी दादांना विनंती करतोय, अमित दादा आणि प्रवीण दादा, राजकुमार पाटील यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. सदस्य पेढांबे ग्रामपंचायत या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. धन्यवाद दादा, धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल. चांगला खेळ सुद्धा आहे त्यांच्याकडे. राजकुमार, हॅलो, मी विनंती करतोय, जी एक मॅच झाली होती सेमीफायनल क्रमांक 2 या फायनलच्या मॅचमध्ये, सेमीफायनलच्या मॅचमध्ये जे कॅश प्राईज लगावलं होतं राजकुमार पाटीलच्या विकेटसाठी, रोख रक्कम तब्बल 5,000 रुपये अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून, आणि तो गोलंदाज होता. त्या गोलंदाजाला विनंती करतोय आपण ते 5,000 रुपयाचं कॅश प्राईज स्वीकारण्यासाठी या. बघा, लक्ष द्या, ज्या गोलंदाजाने राजकुमारची विकेट मिळवली होती त्या गोलंदाजाला विनंती आहे आपण आपलं कॅच प्राईज स्वीकारण्यासाठी यायचं आहे. रोशन, त्यानंतर ज्यांनी कॅच पकडली होती राजकुमार पाटीलची, मी विनंती करतोय अजिंक्य पाटील, त्यानंतर प्रतिकेश आणि निखिल पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मी दादांना विनंती करतोय, तेजस पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतोय, बेलपाडा, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी दादांना विनंती करतोय, राजकुमारच्या विकेटसाठी रोख रक्कम तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं, ते अजिंक्य दादा बोलतोय तुझ्या हस्ते, त्यामुळे आपण हे अजिंक्यने लावलेलं कॅश प्राईज आहे ते रोशनला देतोय. आणि ज्याने झेल पकडला होता राजकुमारच्या, रोशन नाही आहे, मग आता हशिकेश इथे उपस्थित आहे, त्याला आपण हे देतोय पारितोषिक. त्यानंतर निमिष दादा आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. रोशनला एकूण 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. एक 1,500 आणि एक 500 असे 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आपण
त्यानंतर निमिषदा सुद्धा इथे उपस्थित आहे आणि आतिश आपण सुद्धा या 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आतिश. धन्यवाद. तर आता या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. पहिले सन्मान आपण घेऊया. या स्पर्धेमध्ये गेले 5 दिवस ज्याने सर्वोत्कृष्ट समालोचन केलं, अगदी आपण जर पाहिलं तर ज्याला अलिबागमध्ये सुद्धा पाहिलंय, ज्याला आपण रायगडमध्ये सुद्धा पाहिलंय, ज्याचा प्रवास महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचला आहे, असा नवगाव गावचा सुपुत्र सौरभ भुरे याचा आपण इथे मानसन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये ज्याने समालोचनाचा भार सांभाळला, ज्याने अगदी चांगलं अव्वल दर्जाचं समालोचन या स्पर्धेमध्ये केलं, असं नवगाव गावचा सुपुत्र सन्माननीय सौरभ भुरे यांचा आपण सन्मान इथे अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते करतोय. सौरभ भुरे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये गेले 5 दिवस त्याने समालोचन केलं. त्यानंतर यश मापगावकर यांना आपण पाहिलं, परंतु त्याच वेळेला आजच्या दिवसामध्ये खानाव गावचे सुपुत्र म्हणजे निशांत पाटील यांचा आवाज सुद्धा आपण ऐकला. मगासपासून त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. सौरभ भुरे यांचा मानसन्मान इथे या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची भेट आठवण देऊन त्याचा आपण यथोचित मानसन्मान करतोय. त्यानंतर अशा माणसाचा सन्मान ज्याचा प्रवास खानाव गावातून झाला, म्हणजे ज्याचा प्रवास आपण जर पाहिला तर समालोचनाचा प्रवास खानाव गावापासून सुरुवात झाला आणि त्यानंतर अलिबाग तालुक्यातील क्रिकेटचं समालोचन ज्यांनी गाजवलं, रायगड भलातील क्रिकेटचं समालोचन गाजवलं, महाराष्ट्रामध्ये गेले आणि आता येणाऱ्या एप्रिलमध्ये पुणे राजगडमध्ये सुद्धा ते आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळतील, सांगली सातारामध्ये समालोचन करताना पाहायला मिळतील, असे सन्माननीय खानाव गावचे सुपुत्र निशांत पाटील यांचा मानसन्मान इथे अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते होतोय. तसेच यावेळेस मी एकदा खारेपाट प्रीमियर लीग मोठे दुसरं काय तिसरं पर्व करण्यासाठी आलो होतो, तेव्हा अमितदादाने मला सांगितलं की आपल्याकडे 2 एक समालोचक तयार झालेले आहेत, त्यांना तू फक्त सामावून घे, आपण त्यांना तयार करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये एक नाव होतं प्रतीक पाटील आणि दुसरं नाव होतं सुयश भुरे. आज खऱ्या अर्थानं तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी सुयश भुरेला ऐकत आलोय. पहिला तो खारेपाटापुरात म्हणजे खारेपाटमध्येच तो मर्यादित होता, पण तो आज संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याने आपल्या समालोचनाने नाव केले. असं सुयश भुरेचा सत्कार आपण करतोय. एकदा जोरदार टाइम मित्रांनो वाजवायचे आहेत. येस, या खारेपाटामधीलच आहे, परंतु आज त्याचा प्रवास दादा संपूर्ण तालुक्यामध्ये आणि दादाचा खंदा समर्थक. येस, नो डाऊट, दादाचा नेहमीच दादाच्या मागे तो सदैव उभा आहे. मला आठवते दादा अजून ती वेळ की 2 माझी मुलं आहेत, त्यांना घे सामावून, आताच नवीन ते शिकत आहेत, पण तो आता तो तरबेज झालाय, आता तो समालोचनामध्ये अग्रेसर झालाय. म्हणजे दादाने फक्त खेळाडू नाही तयार केलेत, समालोचक देखील तयार केलेत. आणि येस येस वेल डन सुयश, असाच तुझा प्रवास पुढे जाओ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि पुन्हा एकदा माईकची सर्व सूत्र मी सुयशकडे हँडओव्हर करतोय. धन्यवाद. तसेच कमिटी मेंबर निवृत्ती पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. आपण अर्थातच खूप चांगली मेहनत घेतलेली आहात. कमिटी मेंबर्स आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे. हॅलो. तर आता आपण या स्पर्धेतील मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे वळतोय.
तर त्यापूर्वी आपण एक सन्मान घेऊया. सन्माननीय निवृत्तीदादा पाटील. मी पूर्ण कमिटीला विनंती करतोय, आपण या शशिकांत पाटील, तेजस पाटील, प्रशांत पाटील, हरेश सुर्वे, अल्पेश पाटील ज्यांची नावं घेतोय आपण कमिटी मेंबर्स, खारेपाट प्रीमियर लीगची ही कमिटी मेंबर्स आपण इथे व्यासपीठावरती यायचं आहे. त्याच वेळेला मी विनंती करतोय प्रसाद पाटील, रूपम म्हात्रे, शशिकांत पाटील या सर्व कमिटी मेंबर्सला बघा, मी चुकून नाव घेण्याचं विसरून जाईल, परंतु राग मानू नका. आपण कमिटी मेंबर्स आहात आणि त्यामुळे विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे. प्रसाद पाटील दाद्या, आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा या. कीर्तिदादांनी आपल्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं होतं. 2000 रुपये माझ्याकडे जमा झालेत, ते आपण घेऊन जायचं आहे. प्रसाद पाटील. महत्वाची मी अनाउन्समेंट करतोय यावेळी. गेले 5 वर्ष सर्वांनी ऐका, गेले 5 वर्ष दादा ही खारेपाट प्रीमियर लीग चालू आहे. दादा, अमित दादा, एक महत्वाची अनाउन्समेंट. गेले 5 वर्ष ही खारेपाट प्रीमियर लीग चालू आहे. म्हणजे या अगोदर ही स्पर्धा डे मध्ये झाली, 2 वर्ष डे मध्ये झाली, 2 वर्ष नाईट मध्ये झाली, त्यानंतर पुन्हा एकदा 2 वर्ष डे मध्ये झाली. अगदी अविरतपणे 5 वर्ष या कमिटीने सांगितलं होतं की आम्ही ही स्पर्धा 5 वर्ष तब्बल भरू, आणि आज या स्पर्धेला तब्बल 5 वर्ष झालीत. आणि या स्पर्धेपासून या पूर्ण कमिटीने म्हणजे निवृत्ती पाटील, रूपम म्हात्रे, तेजस पाटील, हरेश सुर्वे, शशिकांत पाटील, प्रशांत पाटील, त्यानंतर निलेश ठाकूर, असे जे काही या संघटनेचे आणि या कमिटीचे मेंबर्स होते त्यांनी एक महत्त्वाची अनाउन्समेंट केली आहे. यापुढे खारेपाट प्रीमियर लीग ही होणार नाही आहे. कारण काही वाद होतात, काही जण बोलतात की आता मी लाईव्हला ते बोलू शकत नाही आहे, परंतु जे काही होतं, जे काही बोलणं असतं ते काही वेळा मार आपण म्हणतो ना, विसरून जातो, पण जे बोलणं असतं ते हृदयावरती एवढं लागतं की कायम ते लक्षात राहतं. आणि ते बोलणं या कमिटीच्या अशा हृदयावरती खोल जखमा करून गेले ना, त्यामुळे आता या कमिटीने या खारेपाट प्रीमियर लीगला रामराम केला. म्हणजे ही स्पर्धा यावर्षीपासून समाप्त होईल. पुढच्या वर्षीपासून ज्यांना कोणाला खारेपाट प्रीमियर लीग भरवायची आहे त्यांनी खारेपाट प्रीमियर लीग भरवू शकता. आणि या कमिटीचा सहकार्य तुम्हाला सतत राहील. तुम्ही या कमिटीपर्यंत तो विषय घेऊन चला. ही कमिटी तुम्हाला नेहमी पुढच्या वर्षीमध्ये जर तुम्ही खारेपाट प्रीमियर लीग भरवलीत तर नेहमी सहकार्य करेल. धन्यवाद. आणि या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. गेले 5 वर्ष खारेपाट प्रीमियर लीग यांनी भरवली आहे. या मैदानाचं अगदी आपण जर पाहिलं खेळपट्टीचं सारवण, मग ती खेळपट्टी सुबक बनवणं आणि त्याच वेळेला त्याच्यावरती सारवण करणं हे सुद्धा गरजेचं होतं. मॅची झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक दिवसाचे सामने कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती सारवण करण्याचं काम सौभाग्यवती निर्मला आई, त्यानंतर कामिनी पाटील आणि तसेच निलेश पाटील यांना विनंती करतोय आपण इथे आहात, कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. दादांच्या शुभ हस्ते आपला हा सन्मान इथे केला जाईल. या तिघांपैकी कोणीही चालेल. निर्मला आई, कामिनी पाटील आणि निलेश पाटील या तिघांपैकी कोणीही. प्रसाद पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं जे कॅश प्राइज आहे ते आपण दादांच्या हस्ते इथे प्रसादला देतोय. प्रसादला प्रत्येक षटकारासाठी 1000 असे 2000 कीर्तिदादा यांच्याकडून आलेले आहेत आपल्याकडे, ते आपण प्रसादला देतोय. लक्ष द्या. निर्मला आई, कामिनी पाटील आणि निलेश पाटील, आपण जर असाल तर कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. या तिघांपैकी या स्पर्धेमध्ये म्हणजेच या स्पर्धेसाठी ज्यांनी खेळपट्टीचं सारवण केलं असे निलेश पाटील, निर्मला आई आणि त्याच वेळेला कामिनी पाटील. माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मुख्य खारेपाट प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला हा मान सन्मान इथे स्वीकारायचा आहे. तत्पूर्वी आपण बक्षीस वितरण सोहळा चालू करूया. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल?
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल ज्याने आतापर्यंत चांगले झेल पकडले, चांगले क्षेत्ररक्षण केलंय, ज्याचं नाव आहे, ज्याने आतापर्यंत तब्बल जास्तीत जास्त झेल पकडलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, असा मिहान कलेक्शन पेडांबे संघाचा मनीष पाटील ठरतोय या स्पर्धेतील, मनीष मोकल ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या मनीष मोकल आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी. तब्बल 8 झेल आणि त्याच वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण करणारा मनीष मोकल ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मनीष मोकल या व्यासपीठावरतून हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. संजय पाटील सरपंच, माजी उपसरपंच, त्यानंतर प्रसाद पाटील केतकी चमाळा आणि सन्माननीय सचिन ठाकूर यांना विनंती करते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. मनीष नाहीये परंतु त्याच्या संघाचा कॅप्टन सूरज पाटील यांना विनंती करतोय आपण या आणि आपला हा सन्मान म्हणजे आपल्या गोलंदाजाचा सन्मान, आपल्या क्षेत्ररक्षकाचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेतील खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 चे हे आयोजन आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून खेळाडू ठरला आहे तो म्हणजे मनीष मोकल, मिहान कलेक्शन पेडांबे या संघाचा मनीष मोकल. मनीष मोकल नाहीये परंतु सूरज पाटील त्याचं हे पारितोषिक स्वीकारतोय. त्यानंतर या स्पर्धेतील षटकार किंग कोण असेल? षटकार किंग ज्याने आतापर्यंत तब्बल 12 षटकार ठोकलेत पूर्ण स्पर्धेमध्ये, कोण असेल? चला नाव येऊ द्या लवकरात लवकर. ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 12 षटकार ठोकलेत, रायगड पोलीस दलात कार्यरत असणारा युवा खेळाडू रोशन पाटील ठरतोय या स्पर्धेतील षटकार किंग, सिक्सर किंग, सिक्सरांचा बादशाह. या हे चषक देण्यासाठी मी विनंती करतोय व्यासपीठावरतून सुनील पाटील, अजिंक्य पाटील आणि सन्माननीय चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच अल्पेश पाटील या तिन्ही मान्यवरांना की आपण हे पारितोषिक आहे ते या युवा खेळाडूला म्हणजेच रोशनला येथे देऊन गौरवायचा आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 12 षटकार गोलंदाजांच्या अगेन्स्ट ठोकले आणि या स्पर्धेतील ऑरेंज कॅप होल्डर जो ठरलाय म्हणजे रोशन पाटील. रायगड पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू आहे आणि त्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला आणि 12 षटकार इकडे मात्र ठोकले. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या नावावरती 5 इनिंग मध्ये तब्बल 10 विकेट्स घेतल्यात. लक्ष द्या, 5 इनिंग मध्ये 10 विकेट घेणारा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतील खारेपाट प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याचं नाव आहे हशिकेश माळी. दहा विकेट ज्याने 5 इनिंग मध्ये घेतल्यात. पर्पल कॅप ही विकेट साठी असते. बेस्ट बॉलर साठी आपण पाहतोय अमित दादा नाईक यांच्या माध्यमातून आणि आद्य नाईक प्रतिष्ठान, स्वर्गीय आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. तशीच एक पर्पल कॅप आणि या स्पर्धेतील पर्पल कॅप होल्डर ठरलाय तो म्हणजे हशिकेश माळी, सन्माननीय निशिकांत मोकल, सन्माननीय चक्रपाणी पाटील, चक्रपाणी म्हात्रे, तसेच सन्माननीय सचिन ठाकूर यांना विनंती करतोय. तसेच संदेश बामनोलकर आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला सायकल आणि तसेच पर्पल कॅप आणि त्याच वेळेला
एक चमचमतं चषक, सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा हे चषक देऊन हशिकेश माळी याला आपण याचा आपण गौरव करतोय. एक नवीन संकल्पना पर्पल कॅप होल्डर आपल्याला इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते आणि ती संकल्पना खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आणण्याचं काम यावेळी आपण पाहतोय. माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान यांनी केलंय. धन्यवाद हशिकेश. या स्पर्धेमध्ये 10 विकेट्स हशिकेश घेतल्यात. 10 विकेट्स घेतल्यात. प्रथमतः या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन होतं. इथे खेळण्यासाठी खूप मजा येत होती. कारण कमिटीचं खरंच खूप आभारी आहे मी की एवढं मोठं आयोजन करणं खाऊ नये. 5 वर्ष 5 वर्ष ही स्पर्धा ठेवली आणि त्याच वेळेला हे सर्व आयोजन ज्यांनी केलंय म्हणजे अमितदादा नाईक आणि त्याच वेळेला आद्य नाईक प्रतिष्ठान या सर्व कमिटीबद्दल आणि अमितदादांबद्दल काय म्हणशील? दादाचं आयोजन तर नेहमी चांगलंच असतं. पण एक मला थोडं वाटतंय की जेव्हा पहिली खारेपाट होती तेव्हा पण बेस्ट बॉलर मलाच भेटलेला आणि लास्टची खारेपाट तेव्हा पण मलाच बेस्ट बॉलर भेटला. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे. धन्यवाद हशिकेश. जास्त प्रश्न विचारत नाही. आपल्याला बक्षीस वितरण सोहळा करायचा आहे त्यामुळे बेस्ट ऑफ लक येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तब्बल 5 इनिंग मध्ये 41 बॉल वरती ज्याने 117 धावा ठोकल्यात कोण असेल? कोण असेल ज्याचं नाव अगदी आदराने लेफ्ट हँडर बॅटर मध्ये घेतलं जातं असा युवा खेळाडू खारेपाटातील फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाचा आणि त्याच वेळेला प्रणित म्हात्रे पुरस्कृत श्री कृपा शिरवली संघाचा मोहित डाकी ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. 41 बॉल मध्ये तब्बल 117 धावा करणारा हा खेळाडू ज्याने या स्पर्धेतील खारेपाट प्रीमियर लीग म्हणजेच माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेली खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो म्हणजे मोहित डाकी. मंगेश ठाकूर, सन्माननीय अमोल थळे तसेच सन्माननीय चंद्रकांत काका आपल्याला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणजेच मोहित डाकी याला मात्र हे प्राइज द्यायचं आहे ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 41 बॉल वरती 117 धावा केल्या. मोहित प्रथमतः खूप खूप अभिनंदन. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट बॅटर सर्वोत्कृष्ट फलंदाज इथे तुला हे मान मिळालंय. मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही अर्धशतक नोंदवलं होतंस म्हणजे जी बक्षीस पात्र फेरी होती या फेरीमध्ये तुम्ही 52 धावसंख्येची खेळी केली होतीस आणि या स्पर्धेमध्ये आज तू बेस्ट बॅटर राहिलास. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बऱ्याच टायमानंतर मला बेस्ट बॅट्समॅन भेटलंय तर चांगलं वाटतंय. त्यानंतर मी मगाशी सुद्धा विचारलं होतं खारेपाट प्रीमियर लीग मध्ये तुझी बॅटिंग होत नव्हती. या अगोदर सुद्धा खारेपाट प्रीमियर लीग मध्ये तू खेळलायस परंतु तुझा जो फ्लो हवा होता तो फ्लो तिकडे पाहायला मिळत नव्हता आणि या वर्षीच्या हंगामामध्ये ॲज अ कॅप्टन सचिन म्हात्रे आणि त्याच वेळेला वाईस कॅप्टन प्रसाद म्हात्रे या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या हाताखाली आज तू खेळलायस आणि तो आनंद किंवा त्याच वेळेला तो एक्सपिरियन्स कसा होता? चांगला एक्सपिरियन्स होता. मी मगाशी पण तुला बोललो होतो की जे माझे सिनियर आहेत पिंट्या दादा, प्रसाद दादा, सचिन दादा हे लोक नेहमी सपोर्ट करत असतात, मला सांगत असतात. सर्व सिनियर आहेत ते सांगत असतात. प्रसाद दादा पण मला तेच बोलला की मी आहे, तू घाबरू नको, बिंदास खेळ तुझा तू गेम, मी पण आहे, तू पण मार, मी पण मारेन. तर आम्ही दोघं म्हणजे असं सांगत होता की चांगला खेळ, व्यवस्थित खेळशील तू, त्याच्यामुळे पॉसिबल झालं आणि मला बेस्ट बॅट्समॅन भेटलं. त्यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय म्हणशील आणि या संपूर्ण कमिटीबद्दल अमितदादांबद्दल काय म्हणशील? आयोजन तर चांगलंच आहे. दादाचं आयोजन नेहमी चांगलं असतं. जेव्हा जेव्हा त्याने टुर्नामेंट्स ठेवल्या सर्व सक्सेस झालेल्या आहेत, सर्व चांगल्या पार पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे दादाचे सुद्धा आभार दादा. त्यानंतर सायकल मिळाले, डेडिकेट कोणाला केली जाईल? मला आमच्या फ्रेंड्स ग्रुप टीमला करणार आहे मी. नक्की फ्रेंड्स ग्रुप संघाला करायची होती की दुसरं काहीतरी आहे? नक्की ना?
ओके धन्यवाद. तर मोहित डाके ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर, सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील एक प्राइज आहे ते आपण गुपित ठेवूया. आणि आता या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाकडे वळूया. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 माननीय श्री अमितदादा नाईक आणि स्वर्गीय आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा, ही लीग स्पर्धा, आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे श्री गणेश सादगर. श्री गणेश सादगर ज्या संघाचा आपण जर विचार केला तर स्वप्नील म्हात्रेच्या कर्णधार पदाखाली खेळला गेलेला हा संघ, आणि त्याच वेळेला अगदी शशिकांत पाटील, स्वप्नील पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. विनंती करतोय संपूर्ण टीम श्री गणेश सादगर आपण या, आणि व्यासपीठावरून मी आमंत्रित करतोय हे पूर्ण या खारेपाट प्रीमियर लीगची कमिटी. आपल्याला विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हे जे चषक आहे ते श्री गणेश सादगर संघाला द्यायचं आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये निवृत्ती दादा, शशिकांत दादा, हरेश सुर्वे, त्यानंतर अल्पेश दादा, जे कमिटी मेंबर्स आहेत, आपल्याला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते. रूपम म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती करतोय, रूपम म्हात्रे आपण सुद्धा या. आणि हे जे चमचमतं चषक आपण पाहतोय, पाहावं आणि पाहतच राहावं आणि पाहत्याच क्षणामध्ये मनात भरावं असे हे चमचमते चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेतील, या लीग स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा, खारेपाट प्रीमियर लीगच्या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे श्री गणेश सादगर हा संघ. खारेपाट प्रीमियर लीगची सर्व कोर कमिटी, त्याच वेळेला अमित दादा, प्रवीण दादा आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रथमतः सहभाग घेतला आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी चतुर्थ क्रमांक नोंदवला, काही खेळाडूंनी आपण खाली बसलत तरी चालेल, खाली बसलत तरी चालेल, कारण बाकीचे सुद्धा येणं गरजेचं आहे फोटोमध्ये. त्यामुळे विनंती करतोय ज्याने प्रथमतः या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, शेवटचं वर्ष खारेपाट प्रीमियर लीगचा, आणि या शेवटच्या वर्षामध्ये आपण पाहतोय प्रथमतः सहभाग घेत असताना ज्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला असा श्री गणेश सादगर संघ ठरतोय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी स्वप्नील पाटील आणि शशिकांत पाटील यांनी पुरस्कृत करून दिलेला संघ, त्याच वेळेला कर्णधार स्वप्नील म्हात्रेच्या कर्णधार पदाखाली खेळला गेलेला हा संपूर्ण संघ आपण पाहतोय. धन्यवाद श्री गणेश सादगर, अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. सेमीफायनल मधली चुकून मॅन ऑफ द मॅच राहिली आहे आणि फायनलची सुद्धा राहिली आहे. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आहे जाते ती रोशन पाटील याला, आणि त्याच वेळेला फायनलची मॅन ऑफ द मॅच जाते ती म्हणजे प्रसाद पाटील यांना. या दोन्ही खेळाडू आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अशोक सांडे आपल्याला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हे सामनावीराचं जे प्राइज चषक आहे ते द्यायचं आहे रोशन पाटील आणि त्याच वेळेला प्रसाद पाटील या दोन खेळाडूंना. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच होता तो म्हणजे रोशन, आणि त्याच वेळेला फायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रसाद पाटील. ताद्या त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रसाद दादा यांना फायनलच्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करतोय. फायनलच्या मॅचच्या ट्रॉफीसाठी म्हणजेच सामनावीराच्या ट्रॉफीसाठी सन्माननीय सौभाग्यवती आरतीताई यांच्या माध्यमातून एक चषक, त्याच वेळेला आपण पाहतो या स्पर्धेची भेट आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मॅन ऑफ द मॅच असणाऱ्या खेळाडूचं आपण गुणगौरव करतोय. प्रसाद दादा दोन प्रश्न नक्की विचारेन, आज संधी पुन्हा एकदा मिळते.
प्रथमतः अभिनंदन, प्रथम क्रमांक तुम्ही या स्पर्धेमध्ये पटकावलाय. पहिली मॅच जिंकला होता, दुसरी मॅच हारला होता, त्यानंतर तिसरी मॅच जिंकलात आणि आज या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. मग या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? शेवटचं वर्ष आहे आणि त्याच वेळेला ही शेवटची खारेपाट प्रीमियर लीग आहे आणि या शेवटच्या स्पर्धेमध्ये खेळताना आज आनंद आणि त्याच वेळेला उत्साह कसा होता? सर्वप्रथम खारेपाट कमिटीचं म्हणजे जे आयोजक आहेत, कमिटी आपली पूर्वीपासून 5 वर्षाची चालू आहे, त्यांचे मी खरंच अभिनंदन करतो. कारण खूप मोठं धनुष्यबाण आहे पेळायचं बोलल्यानंतर. बाकी झालं दुसरी मॅच हारलो म्हणजे कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स थोडा झाला होता प्लेयर्समध्ये, त्याच्यामुळं पण फटका लागणं गरजेचं असतं. त्यानंतर त्यातून शिकले लोक पूर्ण. आज 5 वर्ष पूर्ण अविरतपणे ही खारेपाट प्रीमियर लीग चालते आहे, त्याच्याबद्दल आणि अमित दादा आणि या संपूर्ण कोर कमिटीबद्दल काय म्हणशील? हा, कमिटीचं तर मी अगोदरच अभिनंदन केलं आहे. कारण खूप मोठा धनुष्यबाण ह्या पेळायचा बोलल्यानंतर त्यात दादाची सोबत भेटली, त्यात आणखी चांगलं म्हणजे सोन्याहून पिवळं बोलतं ते तसं झालं. त्यानंतर खारेपाट प्रीमियर लीगच्या या कमिटीला काय म्हणशील? म्हणजे त्यांना उद्देश कोणता असेल की यंदा ही शेवटची खारेपाट प्रीमियर लीग आहे, जर तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा खेळायची असेल ही खारेपाट प्रीमियर लीग, मग त्यांना काय सांगशील? ती सध्या रागात आहेत, कदाचित रागामध्ये बोलून गेलेत की आम्ही करणार नाही, मनापासून कोपऱ्यापासून हात वगैरे जोडलेत, पण ते करतील अशी मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. धन्यवाद प्रसाद दादा, धन्यवाद. मान्यवर, पुन्हा एकदा आपण बक्षीस वितरणाकडे वळू. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे मिहान कलेक्शन पेडांबे. आणि हे चषक देण्यासाठी मी विनंती करतोय व्यासपीठावरून सन्माननीय सुनील पाटील, सन्माननीय नितेश पाटील, सन्माननीय कीर्ती शहा या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं जे चषक आहे ते मिहान कलेक्शन पेडांबे, हरेश सुर्वे यांचा संघ आणि सूरज पाटील या संघाचा कॅप्टन, या कॅप्टनच्या कर्णधार पदाखाली खेळणारा हा मिहान कलेक्शन संघ ठरतोय, मिहान कलेक्शन पेडांबे हा संघ ठरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. कीर्ती शाह, त्यानंतर सन्माननीय नितेश पाटील, सन्माननीय सुनील पाटील यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम तब्बल 55,555 रुपये व आकर्षक चषक देऊन या खारेपाट प्रीमियर लीग मधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजे मिहान कलेक्शन यांचा मात्र गुणगौरव करायचा आहे. माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आणि त्याच वेळेला स्वर्गीय आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेली खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि त्याच वेळेला बक्षीस वितरणाचा समारंभ. आणि इथून आपण जर पाहिलं तर या मुख्य व्यासपीठावरून आपण तृतीय क्रमांकाचं हे चषक 55,000 रुपये व 55,555 रुपये आणि त्याच वेळेला हे चमचमतं चषक देऊन आपण या मिहान कलेक्शन पेडांबे संघाचा म्हणजे हरेश सुर्वे यांच्या संघाचा गुणगौरव करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी, ज्याने या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असा संघ आहे तो म्हणजे कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा निवृत्ती पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि कॅप्टन आहे या संघाचा तो म्हणजे निमिष पाटील. मी विनंती करतोय संपूर्ण टीमला आणि व्यासपीठावरून आमंत्रण देतो ते म्हणजे हे चषक देण्यासाठी. सन्माननीय परशुराम म्हात्रे, त्यानंतर सन्माननीय अजिंक्य पाटील आणि सन्माननीय निशिकांत मोकल यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ तो म्हणजे याच कमिटी मेंबर्स मध्ये असणारे निवृत्ती दादा यांचा हा संघ कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा या संघाने या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय. व्हेरी वेल डन, चांगलं काम तुम्ही या स्पर्धेमध्ये केलं. त्याच वेळेला चांगले खेळलेत परंतु काही अंशाने
मी तर म्हणेन या स्पर्धेपर्यंत तुम्हाला फायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला. प्रयत्न चांगले होते, असेच प्रयत्न करत राहा. या स्पर्धेतील असं एक प्राइज ज्याच्यावरती अगदी मग स्पर्धा म्हटल्यानंतर सर्वजण विचारत असतात की प्रथम क्रमांक कोणी पटकावला, त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळाली, आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल आणि त्याच वेळेला मालिकावीर कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अगदी या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक आपण पाहिली होती आणि त्या 3 अर्धशतकांच्या रेसमध्ये काही असे खेळाडू होते त्यांचा प्रवास सुद्धा पुढे सरकला. हळूहळू जे अर्धशतक खेळी करणारे खेळाडू होते थोडेसे खाली सरकले, परंतु त्याच वेळेला अगदी तब्बल 53 बॉलमध्ये 114 धावा ज्याने बनवल्यात, 4 विकेट ज्याने घेतल्यात, कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघाचा रोशन पाटील ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 114 धावा अवघ्या 53 बॉल वरती केल्या. 4 फलंदाजांना त्याने मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला असा रोशन पाटील ठरलाय खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि हे चषक देण्यासाठी मी विनंती करतोय व्यासपीठावरतून सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे गेले 2 दिवस, म्हणजे जशी भरवायची होती त्यावेळी 2च दिवस होते आणि या 2 दिवसामध्ये या मैदानाचा कायापालट ज्यांनी केलं सन्माननीय उमेश गावण, त्यानंतर सन्माननीय चक्रपाणी म्हात्रे आणि सन्माननीय अल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे चषक आहे आणि ही जी सायकल आहे मालिकावीरासाठी ती आपण देणार आहोत. आणि रोशनचं पुन्हा एकदा आभार मानूया, कारण रायगड पोलीस दलात असताना सुद्धा त्याच वेळेला त्यांनी चांगली कामगिरी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये करून दाखवली. मागच्या वर्षी मी त्याला बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा मान पटकावत असताना पाहिलं होतं, परंतु या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा खारेपाट प्रीमियर लीग मध्ये त्याने तब्बल 53 बॉल मध्ये 114 धावा कुठल्या आणि 4 फलंदाजांना इकडे मैदानाच्या बाहेर धाडलं. 12 षटकार त्याने ठोकले आपल्या या पूर्ण 53 बॉल मध्ये आणि 114 धावा बनवत असताना अगदी अव्वल दर्जाचा खेळ त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. असा बेलपाडा गावचा सुपुत्र रायगड पोलीस दलात कार्यरत असणारा रोशन पाटील ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. रोशन, प्रथमतः अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सायकल मिळाली. बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये बॅट आणि कूलर मिळाली होती. या स्पर्धेमध्ये ॲज अ प्लेयर आपण जर पाहिलं तर चांगला तू खेळलायस आणि त्याच वेळेला ही चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे चमचमतं चषक आणि त्याच वेळेला अमितदादा नाईक आणि आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही सायकल आज मिळाली आहे. आनंद कसा आहे?
ही सायकल आणि या खारेपाट प्रीमियर लीगमध्ये म्हणजे शेवटची खारेपाट प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामध्ये मालिकावीराचा मान तुला मिळालाय, कसं वाटतंय? खरंच छान आहे. माझी खरंच इच्छा होती की मला पण खारेपाट प्रीमियरमध्ये मॅन ऑफ द मॅच भेटावं आणि सायकलची तर खरंच इच्छा होती की कधी सायकल भेटेल, कधी सायकल भेटेल, पण तो आज दिवस आला. मागचे काही मॅच बॅड पॅच चालू होता, पण मी स्वतःला खूप मोटिवेट केलं या गोष्टीसाठी की मी करून दाखवेन आणि खारेपाट प्रीमियर लीग ही स्टेज होती की मी ते करून दाखवलं आता. आज या स्पर्धेमध्ये 53 बॉलमध्ये 114 धावा केल्यास, तब्बल 12 षटकार ठोकलेस आणि अशा वेळी ज्यावेळी तुझ्यावरती बॅटिंग यायची किंबहुना तुझ्यावरती बॅटिंगची वेळ यायची त्यावेळी कर्णधार तुला बॅटिंगसाठी पाठवायचा. मग आज पुन्हा एकदा तेच प्रश्न, कर्णधाराबद्दल काय म्हणशील आणि त्याच वेळेला संघ मालकाबद्दल काय म्हणशील? कर्णधार तर खूप चांगला होता कारण त्याचे डिसिजन प्रत्येक योग्यच होते. खरं आणि कर्णधारबद्दल तर गोट्याकाचा नेहमीच सपोर्ट असतो मला आणि त्याच्या संघात घेतल्याबद्दल त्याला खरंच थँक्यू. खारेपाट प्रीमियर लीगमध्ये सायकल मिळाली, सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून ही सायकल आहे. मग आता दादांबद्दल 2 शब्द. अमित दादाबद्दल काय बोलणार, कमीच आहे बोलणं त्यांच्याबद्दल. खरंच त्यांचं आयोजन पण खूप चांगलं आहे. धन्यवाद रोशन. आणि पुन्हा एकदा जो प्रश्न मी मोहितला विचारला होता, सायकल मिळाल्या, डेडिकेट कोणाला केलं जाईल? कारण मी गेले 5 दिवस पाहतोय जशी तुझी मॅच चालू व्हायची पप्पा अगदी जरी ज्यूस प्यायला, मी एकदा पाहिलं ज्यूस प्यायला तिथे गेले होते, थोडासा ज्यूस राहिला होता, तो ज्यूस अगदी तिथे ठेवला आणि तुझी मॅच जसा बॅटिंगला गेला होतास मैदानावरती, ज्यूस राहू दे पहिली पोराची बॅटिंग बघायची आहे. मग पप्पांबद्दल काय म्हणशील आता? पप्पांबद्दल काय बोलणार, ते सपोर्ट तर त्यांचं खूपच असतं की त्यांना पण इच्छा होती की कधीतरी माझ्या पण मुलाला भेटत ही सायकल भेटो. ही खरंच ही सायकल त्यांना डेडिकेट करेन, मम्मी पप्पाला करेन आणि बेलपाडा ग्रामस्थाला. धन्यवाद रोशन. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मालिकावीराचा मान ज्याने पटकावलाय तो म्हणजे आहे रोशन. अर्थातच रोशन पाटील, तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण रायगड पोलीस दलामध्ये तो नक्कीच कार्य करत आहे. पोलिसांचं कार्य कोरोनामध्ये मी पाहिलं. आपण मात्र घरी होतो, पोलीस रस्त्यावरती काम करत होते, जीवाची पर्वा न करता. तर मित्रांनो, जसं या स्पर्धेमध्ये यूट्यूब महत्त्वाचं असतं, समालोचक महत्त्वाचं असतं, व्यासपीठ महत्त्वाचं असतं, तेवढीच खेळपट्टी पण महत्त्वाची असते. खेळपट्टी चांगली असते तर क्रिकेट खूप चांगला होतो. अगदी पहिल्या दिवशी जशी खेळपट्टी होती तीच खेळपट्टी अगदी टणक पाठा विकेट आतापर्यंत तशीच आहे. आणि ते काम करणारं म्हणजेच सारवण करणारे आमच्या निर्मलाई असतील, सौ कामिनी पाटील असतील किंवा आमचे निलेश पाटील असतील, या तिघांना सुद्धा मी आमंत्रित करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. अजून सुद्धा तुम्ही खेळपट्टी बघा, अजून 10 दिवस खेळपट्टी तशीच राहील, एवढी जबरदस्त त्यांनी बनवलेली आहे. मी विनंती करतो की आपण इथे असाल तर कृपया यायचं आहे. कोणीतरी येऊन जर कोणी असेल अवेलेबल तर आपला मान सन्मान घेऊन जायचं आहे. तसेच सरते शेवटी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून या खऱ्या अर्थानं स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने स्पॉन्सरशिप मिळाली, किंबहुना या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून मी सकाळपासून या ठिकाणी सांगत होतो की खूप चांगलं मेहनत गेली 5 वर्ष घेतलेली आहे. परंतु सरते शेवटी अमितदादा आपले 2 शब्द ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. तर खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेविषयी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. धन्यवाद निशांत दादा, तुमचं मानावं तेवढं आभार कमी आहे. कारण तुम्ही मला वाटते माझ्या पहिल्या लीगला पण आपण आला होतात आणि 2023ला पण आपण होतात आणि नाईट मॅचला सुद्धा आपण बऱ्याच वेळा असतात. आणि आमचा गोविंदा असतो अलिबागला, सन्माननीय आमचं ठाकूर कुटुंब, आपलं पिंट्यादादा आणि माझा गोविंदा असतो, त्यावेळेस पण तुम्ही समालोचक नेहमी असता. तुमचं खरोखर आभार आहे. मग अशी भोरेविषयी तुम्ही म्हटलेत तर तो खरोखर अगदी लहान मुलगा होता, तुला मी त्याला बोललो होतो की हा आमचा नवीन पोरगा आहे, सांभाळून घे. आज तो चांगला समालोचक झाला आहे. म्हणजे आपण खारीपणामधनं काय केलं आतापर्यंत, तर प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटर असू दे किंवा समालोचक असू दे किंवा एक गुणलेखक तयार झाला आहे नवीन, असे बऱ्याच लोकांना फॉर्मॅट देण्याचा प्रयत्न केला. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होता म्हणून ही स्पर्धा एवढ्या वर्ष टिकली, चालू राहिली. याच्या पुढे जरी कमिटीने सांगितलं असलं की बाबा आपण ही स्पर्धा करणार नाही, तरी पण का आपण क्रिकेटवरचं प्रेम कमी नाही केलेलं. क्रिकेटर होणारच आहे. तुम्हाला माहिती आहे खारीपाडामध्ये क्रिकेट, कबड्डी, शूटिंग बॉल, खो खो सगळे स्पर्धा असतात. आपण अग्रेसर असतो.
परंतु एवढ्या वर्ष मी तुम्हाला आतापर्यंत देत आलो आणि हे वर्ष असं आहे की ह्या वर्षामध्ये तुमच्याकडनं काहीतरी घेण्याची वेळ ही माझी आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता दादा आताच आमचे मोठे बंधू म्हटले की अमित सर्व करत असतो आणि अमितच्या पाठी तुम्ही सगळे उभे असता. तर सर्व क्रिकेट रसिक असू दे, खेळाडू असू दे, सगळे नागरिक असू दे किंवा आमच्या खारीपाड्यातली सगळी जनता असू दे, तुमच्याकडे माझं ह्यावर्षी एकच मागणं असणार आहे. हे असे इव्हेंट असो किंवा कोणतं सुख असो, दुःख असो, कोणतंही चांगलं कार्य असो, जर आपल्याला माझ्याकडनं काहीतरी सहकार्य पाहिजे असेल ह्याच्या पुढे, तर मी या खारीपाट टिकणं महत्त्वाचं आहे. टिकणं महत्त्वाचं आहे म्हणजे असं की बघा, गेल्या 13 वर्ष मी एक स्वप्न वराशी बाळगलेलं आहे. आदरणीय आपले स्वर्गीय पप्पा यांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी उदयाला आलो आणि पप्पांनी सांगितलेलं जे ब्रीदवाक्य आहे की 10% राजकारण आणि 90% समाजसेवा, त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठी माझं ठाकूर कुटुंबीय हे आजपर्यंत अविरत आहे. जरी मी आणि प्रवीणदादा आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलो तरी आमचं कुटुंब अभेद्य आहे आणि आमचं कुटुंब एक आहे. जेव्हा आमच्या कुटुंबाचा कोणता विषय असेल तेव्हा आम्ही सगळे नक्कीच आम्ही एकत्र असतो. तुम्ही आत्ताही झालेल्या नगरपालिकेमध्ये बघितलं असाल. तसंच आता माझ्या पाठी आणखी एक वरदहस्त मोठा आहे. उद्या आदरणीय अजितदादा रायगडाच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळं आज तटकरी कुटुंबातलं इथे कोणी येऊ शकलं नाही. त्यांनी मला फोन करून कळवलं की दादांची उद्या दौरा आहे, उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं आम्हाला यायला जमत नाही. तर आमच्या शुभेच्छा आहेतच. भविष्यामध्ये काय कोणता प्रोग्राम करशील तर आम्ही नक्की येऊ. असं आमचं तटकरी कुटुंब पण आमच्या पाठीशी आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही खारेपाड्यातली गोरगरीब जनता जी आहे, त्यांनी आजपर्यंत म्हणजे शिक्षणसुद्धा माझं या गावामध्ये झालं आणि आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आहेत. मित्रांनो, तुम्हाला आज माझी साथ अशी आहे की येत्या 2-4 दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. हा मंत्र राजकीय जरी नसला तरी आता 5 दिवस आम्ही संयम ठेवला आहे, परंतु तुमच्याकडे आता काहीतरी मागणार आहे. ह्या वर्षी अगदी 100% मी स्वतः उमेदवारी मिळवणार आहे. मला पक्षाची उमेदवारी मिळणार आहे आणि मी उमेदवार म्हणून मी ह्या खारीपाड्यातून उमेदवारी जिल्हा परिषद लढणार आहे. गेल्या 13 वर्ष ह्या उमेदवारीसाठी किंवा ह्या पदासाठी मी इच्छुक होतो आणि ते 13 वर्षानंतर आता हे वर्ष उजाडलेलं आहे. 2026च्या जानेवारीमध्येच बहुतेक इलेक्शन होतील असं जवळजवळ आहे. ह्या स्पर्धा अशाच भविष्यामध्ये चालू राहणार आहेत. ह्याच्या पुढेही मोठी स्पर्धा आपण घेणार आहोत. ह्या खारीपाड्यातल्या पब्लिकला बाहेरचे खेळाडू इथे बघायला मिळाले पाहिजेत अशी एखादी स्पर्धा मी इथेपर्यंत नक्की आयोजन करणार आहे. मग त्याच्यासोबत आपल्या स्थानिक पोरांना पण खेळायला मिळेल आणि बाहेरच्या येणाऱ्या प्लेयर्सना पण, मोठ्या प्लेयर्सना इथे बघायला मिळेल अशी स्पर्धा मी नक्की घेणार आहे. परंतु हे घेताना तुम्ही माझे हात मजबूत जर कराल तर हे शक्य आहे. तुम्ही साथ दिलीत तर हे शक्य आहे. ह्या वर्षात एक इलेक्शन आहे. तुमच्याकडनं मला मी जाहीरचं सांगतो की तुमच्याकडनं मला एक अपेक्षा आहे की एक ह्या वर्षीचं मत व्यक्ती म्हणून तुम्ही माझ्या पाठी दिलं. पक्ष कुठला आहे बघू नका, पण मी एक समाजसेवक आहे आणि खारीपाड्याची अविरत सेवा करतो. सगळ्या क्षेत्रात कोविड होता तेव्हा पण तुम्ही बघितलं, सगळ्या रिक्षावाल्यांना माहिती आहे की अमित दादांनी काय केलं आहे. शिक्षण असो, खेळ असो किंवा कुठला वैद्यकीय विषय असो, मी प्रत्येक वेळा अग्रेसर असतो. माझ्या पाठी माझं कुटुंब अग्रेसर असतं आणि फक्त आम्ही गेल्या बऱ्याच वर्षी देत राहिलेलो आहोत. आज तुमच्याकडनं घेणार आहे. तुमचं एक अनमोल मत ह्या टायमाला. तुम्ही शेवटच्या रात्री कोण 500-1000 रुपये देईल त्याच्याकडे बघू नका किंवा कोण पार्टीला बघू नका. हे जर पुढे चालू ठेवत असेल तर माझ्यासारख्या माणसाला जर तुम्ही टिकवलं तर हे टिकणार आहे आणि जर टिकवलंच नाही तर शेवटी आम्हाला पण एक लिमिट आहे. आमचे कुटुंब आहेत, आमचे पण संसार आहे, मुलंबाळ आहेत. आयुष्यभर फक्त हेच करत झालो तर आम्ही पण रस्त्यावर येऊ ना शेवटी. तर त्यासाठी जर कुठेतरी वरती गेलो, वरच्या पदाला गेलो, उच्च पदाला गेलो, तर मलासुद्धा आपल्या खारीपाडासाठी किंवा आपल्या इथले असणारे शिक्षण असो, विद्यार्थी असो किंवा आरोग्याचा कुठला प्रश्न असो किंवा कोणता आणखी सार्वजनिक प्रश्न असो मला करता येईल. तुम्ही बघितलं मी परवा 2-3 कामं डिक्लेअर केली. ह्या ग्राउंडवरचं परवा ते गटाराचं काम तुम्ही बघितलं. मी अजून उघडण पण केलं नाही, पण काम करून मोकळा झालो. आपल्या खारीपाडामध्ये असणारा बाजार आम्ही बनवलेला आहे, जो एवढ्या बरेच वर्ष म्हणजे होता, आपण आता सुस्थितीत केला आपण.
ह्या गावाचे रस्ते असू दे, उरलेलं काम आहे 2 दिवसात होणार आहे. खारीपाटामध्ये अनेक मंदिरं बनवली आपण, अनेक ठिकाणी आता मानकोळ्यामध्ये परवाची आपण अंगणवाडीचं काम होतं, शाळेचं काहीतरी काम होतं, आपण काही काय चालू आहे. वाघरांमध्ये मंदिर बनवलं आपण, नौखारमध्ये सगळ्यांना माहिती आहे, नौखारच्या पोरांना की आपण काही नाही काय केलेलं आहे. मी केलं आहे, आज तुम्ही मला द्या अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी, आजूबाजूचे सगळे रहिवासी आहेत, त्यांनी 5 दिवस हा त्रास सहन केला, त्यांचा आभार आहे. ह्या मंडळाचा आभार आहे, बालवीर वियोग मंडळाचा आभार आहे. त्याच्यानंतर जे संघ आज इथे सहभागी झाले, तुमचा खरोखर आभार आहे. कारण ठीक आहे, थोडं त्या गोष्टी होत असतात, क्रिकेट आहे, परंतु ते सगळं विसरून आता ह्या मैदानाबाहेर जातो तेव्हा आपण सगळे सर्वसामान्य नागरिक आहोत हे समजून प्रत्येकाने चालायचं आहे. त्यांचाही आभार आहे, सगळ्या संघमालकांचा आभार आहे. आणि विशेष आभार आहे ते ह्या कमिटीचं, कारण हे 6-7 लोक होते, पण त्यांनी बिचाऱ्यांनी डोक्यावरती बर्फ ठेवून अनेकांच्या शिव्या खाऊन ही स्पर्धा आजपर्यंत पार पाडली. त्यांचाही आभार आहे. माझ्या पक्षाचे जेवढे जेवढे ज्येष्ठ नेते इथे आले, माझे कार्यकर्ते आले, माझे सगळे विभागीय अध्यक्ष असो, तालुका अध्यक्ष असो, अन्य सगळ्यांचा मी इथे आभार मानतो. सगळ्या समाज लोकांचा आभार मानतो, आपले पत्रकारांचा आभार मानतो, आणि आपले लाईव्हसाठी ज्यांनी त्यांनी काम केलं सगळ्यांचं गुणलेखक प्रत्येकाचा आभार मानतो. कारण प्रत्येकाचा खालीचा वाटा आहे, तेव्हा ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. याच्या पुढे पण तुमचं सगळ्यांचं साथ असू द्या, आणि तुम्ही साथ दिलीत तर मी नक्की तुम्हाला हात देईन एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खारेपाट, जय राष्ट्रवादी. अर्थातच या ठिकाणी मी अगोदरच अनाऊन्समेंट केलेली आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने सारवण केलं होतं अशा आमच्या निर्मलाही तसेच सौ कामिनी ताई पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत. मी विनंती करते आपण लगेचच वर यायचं आहे. आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपला या ठिकाणी सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलेले आहात ज्यांनी या खेळपट्टीचं सारवण केलं, आणि म्हणूनच आपल्याला एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ या खेळपट्टीवरती करता आला. गोलंदाजांना सुद्धा चांगली गोलंदाजी करता आली, फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली, आणि खऱ्या अर्थानं एक चांगला खेळपट्टी बनवण्याचं काम त्यांनी केलं, आणि त्यांचा सत्कार करणं हे आमच्या मंडळाचं कर्तव्य समजतोय. आणि धन्यवाद ताई, आपलं सहकार्य आम्हाला लाभलं. नाही, मोकल साहेब, तुम्ही सूचना केली, मी खरोखर ॲप्रिशिएट करतो. कारण माझे प्रत्येक पक्षामध्ये चाहते आहेत. तुम्ही काँग्रेसचं काम करता, तुम्ही माझे चाहते आहात. तुमच्या बाजूला बसलेले ते शेका पक्षाचं काम करतात, तेही माझे चाहते आहेत. बाकी सगळे तिकडे समजा माझ्या पक्षाची मंडळी आहे, या इकडनं पण सगळी माझ्या पक्षाची. मामा इथे बसलेले आहेत ते शिवसेनेचे आहेत. म्हणजे माझे प्रत्येक प्रकारे प्रत्येक पक्षात चाहते आहेत. तर चाहत्यांना एकच विनंती आहे की त्या दिवशी फक्त हे प्रेम शेवटच्या दिवसापर्यंत अगदी पेटी जाईपर्यंत ठेवा, एवढी नम्र विनंती आहे प्रत्येकाला. पक्ष म्हणून नको, पण एक व्यक्ती म्हणून टिकवा, एवढं नक्की म्हणेन. धन्यवाद. नक्कीच दादांना काय म्हणायचं होतं हे प्रत्येकाने ओळखलं आहे, आणि दादा नक्कीच साथ देतील हा सगळ्यांचा शब्द या ठिकाणी मी अनाऊन्समेंट करतोय की येणाऱ्या कालखंडामध्ये, येणाऱ्या आगामी काळामध्ये नक्कीच ही सर्व जनता तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पाटीलला बोलायचं, मनोगत व्यक्त करायचं, अजिंक्य पाटीलला मनोगत व्यक्त करायचं. थँक्यू. आणि तो सदैव एक नंबरच राहणार. आम्ही दादा सदैव एक नंबर राहणार. तसेच अजिंक्य पाटील यांना मनोगत व्यक्त करायचं आहे. अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. नाही, असं काय ना मनोगत असं काय नाही आहे. ज्या वेळेला राजकारणामध्ये पहिलं पदार्पण केलं तेव्हा माझ्या वडिलांना बघून मी पदार्पण केलं. त्याच्यानंतर माझ्या आदरणीय म्हणजे माझ्या आधारस्तंभ ज्याच्या मला हात धरलं म्हणजे माननीय आमदार मधुशेठ ठाकूर, ज्यांच्यावर मी काम केलं, म्हणजे काँग्रेस पक्षाचं मी एक कार्यकर्ता आहे. त्याच्यानंतर मला कधी स्टेज नाही भेटलं,
पण ते स्टेज मला अमितदादाच्या मार्फत मला भेटलं. आज मी कुठल्या पक्षाचा म्हणजे एक आधारस्तंभ आहे, ठीक आहे, मी पक्षाचा असेल, दुसरं इतर पक्षाचा, मी महाविकास आघाडीमध्ये आहे. प्रवीणदादा एकदम आमच्या जवळचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे जवळचे नेते आहेत. सॉरी, माझ्या ग्रामपंचायत इलेक्शनला प्रवीणदादांनी खूप मला मेहनत म्हणजे मदत केली वगैरे सगळं काय केलं. पण जेव्हा हा स्टेज भेटला आणि या स्टेजवर जेव्हा मी बोलायला आलो, अमितदादाकडनं एक छोटीशी मला हे असायची की आज ठीक आहे अजिंक्य मी चाललोय, पण माझ्यावर तू पण माझा लहान भाऊ आहेस, तू पण माझ्याबरोबर आला पाहिजेस. आणि हा जो स्टेज भेटला, पहिल्यांदा मला जो स्टेज भेटला, मला बोलायला जेव्हा मला संधी भेटली ते अमितदादांच्यामुळे भेटली. पण मी आज आहे, मी आज भले दुसऱ्या पक्षाचा घटक असेल, पण मी एक दादाचा छोटा भाऊ आहे आणि दादाबरोबर आहे. ठीक आहे, माझे दादाला शुभेच्छा आहेत की दादा तू पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा देतो. असं काही नाही आहे, दादासोबत आहोत. हां, हॅलो, धन्यवाद. अगदी थोडक्यात त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. सरपंच प्रणिकेत म्हात्रे पुरस्कृत श्रीकृपा शिरवली या संघा, अर्थातच हा संघ खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये अंतिम विजेता ठरलेला आहे. मी अमित दादांना विनंती करतोय, प्रवीण दादांना विनंती करतोय आणि सारे मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेमधील अंतिम विजेता श्रीकृपा शिरवली संघाला विनंती करतोय की आपला अवॉर्ड घेण्यासाठी आपण यायचं आहे. हॅलो, एक मिनिट, एक मिनिट. मित्रांनो, मी परत माईक घेतला आहे म्हणजे असा नाही, तुम्ही या, प्रणिकेतचा संघ या. तुम्हाला माहिती आहे प्रणिकेत हा आपला सरपंच आहे, एक युवा सरपंच खारीपाटामधला. मी माईक घेण्याचं कारण असं आहे, दादा तुम्हाला कोणाला माहीत नसेल, मंचावरच्या सगळ्या मान्यवर माहीत नसेल, परंतु प्रणिकेत हा शिवसेनेचा सरपंच आहे. पण जेव्हा जेव्हा आपला आद्य हॉस्पिटल असायचा आणि आपल्या आद्याला जेव्हा रक्ताची ब्लडची गरज लागायची, मित्रा 2 मिनटं, मित्रांनो शांत, मित्रांनो 2 मिनटं शांत आहे का? पण की समोर ये जरा. जेव्हा जेव्हा आपला दादा आद्य हॉस्पिटल असायचा, आता आपला आद्य आपल्यामध्ये नाही आहे, त्याचं देवानी देवाचं तेवढंच आयुष्य दिलं होतं असं म्हणेन. आणि जेव्हा जेव्हा आपला आद्य हॉस्पिटलला असायचा आणि मला अचानक रक्ताची गरज लागायची, आणि त्यावेळेस हा माझा मित्र असायचा की बाबा आता आज रक्त हवं आहे, उद्या त्याचं ब्लड कोणा आपल्याला पाहिजे. एक प्रणितला फोन केला की प्रणित सदैव इथून कामोट्याला जाऊन ब्लड देऊन येतात आद्यासाठी, असा हा प्रणिकेत आहे. त्याच्यामुळे किती काय झालं, राजकारण मी फक्त एक दिवस करतो मित्रांनो, मी आयुष्यभर राजकारण करत नाही. जरी पक्षाचं नाव घेतलं तरी मला माझ्या अंगात राजकारण हा विषय नाही आहे. परंतु कधीही म्हणजे कोणी किती म्हटलं तरी, तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी त्यांनी जे आमच्यावर केलेले उपकार आहेत हे आम्ही कधीही विसरणार नाही. आज आद्य इथे नसला येस, थोडेसे भारावून गेले दादा, कारण खऱ्या अर्थानं ज्याची आठवण आम्हाला सदैव जेव्हा 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 या मैदानावरती आपण येतो तेव्हा समोर गॅलरी पाहिली गेली की त्या गॅलरीलाच आपण नाव दिलं आहे स्वर्गीय अद्य नाईक, आणि त्याची आठवण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेली आहे. तर आपण या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता पाहतोय सरपंच प्रणिकेत म्हात्रे पुरस्कृत श्रीकृपा शिरवली हा संघ या स्पर्धेमधील अंतिम विजेता ठरलेला आहे. त्या संघाचं प्रथमतः आम्हा समालोचकांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं अमितदादांच्या वतीनं, समस्त मान्यवरांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हाच आनंद आपल्या आयुष्यामध्ये सदैव राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि असंच आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये नांदो.
थँक्यू थँक्यू. थँक्यू तिथे थँक्यू. मित्रांनो, हा जो संघ आपण फायनलचा पाहतोय, या संघामध्ये तब्बल 4 खेळाडू हे 40+ होते, लक्षात घ्या. आणि या संघाने या ठिकाणी फायनल मारलाय. 2 त्याच्यामध्ये पोलीस आहेत, सचिन म्हात्रे आणि प्रसाद पाटील, प्रवीण राजभर आणि जयेश राजभर, प्रवीण डाके आणि जयेश राजभर. यस, या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार, जे 40+ चे खेळाडू होते. आणि म्हणतात ना की अनुभव हा श्रेष्ठ असतो, आणि तो अनुभव या ठिकाणी वापरला. पुन्हा एकदा या ठिकाणी ज्यांचं कोणाचं आभार मानायचं राहून गेले असतील ते मी शब्दसुमन या ठिकाणी आभार मानतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मान्य श्री अमित दादा नाईक पुरस्कृत व आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं जी खारेपाट प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित केली होती, ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय खारेपाट.